ते मला वाटतं अमोल कोल्हेंना खरं काही माहिती नाही आहे. ते स्वतःच्या मतदारसंघात किती वेळा गेलेत आणि त्यामुळे स्वतःच्या पायाखालची त्यांची वळव सरकलेली आहे. त्यांचा पराभव आता लोकांनी लोकांनी पराभव निश्चित आहे त्यांचा. आणि मुळातच जरा त्यांचा उमेदवार सक्षम आहे तर अमोल कोल्हेची गरज काय होती. असे राजकीय प्रक्रियेमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री येत असतात, वरिष्ठ नेते येत असतात. त्यातून लोकांच्या समाजासमोर शासनाची भूमिका काय आहे, भविष्य काय आहे, उद्या देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. आज अमोल कोल्हेकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी. त्यांचे नेते पवार साहेब आहेत, त्यांच्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी. आदरणीय मोदी साहेबांच्यावर टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणता अजेंडा आहे. त्यामुळे नेते मंडळी ही काही नवीन निवडणूक नाहीये. दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात. लोकशिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते. मग अमोल कोल्हेंना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला त्यांनी वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून घ्यायला. अरे हमारे पास तो सब है, आपके पास खाली गुंडेराज आहे. लोक गुंडाराजच्या विरोधात लोक मतदान करणार आता. तुम्ही जी दहशत जी जी तुमची स्थिती आहे नेत्यांची, नेत्यांनी जी शिकवण दिली तेच कार्यकर्ते करणार. म्हणून अमोल कोल्हेला पुष्कळ शिकायचं अजून. त्यांनी असं आहे की त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही, पण या जिल्ह्यामध्ये लोकांना नव्यानं जो गुंडाराज पाहायला मिळतोय तो आता संपवला पाहिजे असं मला वाटतं. मनोमन लोकांनी आपलं मन तयार केलेलं आहे आणि तुम्हाला मतदारातून दिसेल ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.